श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा व्हिडिओ देखील आपल्या दत्त जयंती संबंधीच आहे, कारण दत्त जयंतीला अवघी 2 दिवस शिल्लक आहे. नक्कीच आज पारायणाचा म्हणजे सप्ताह काळातला आजचा हा 5वा दिवस आहे आणि नक्कीच हे सगळे दिवस आपण अगदी आनंदाने घालवत असू, कारण हा जो पिरियड असतो ना, म्हणजे हा 6-7 दिवसांचा सप्ताह तो खरंच खूप आनंद देऊन जाणार असतो. ही 6-7 दिवस आपण त्या ठिकाणी देतो, परंतु आपल्या वर्षभराचं सुख जे आहे ते आपल्याला हे 7-8 दिवस देऊन जात असतात. तर नक्कीच याचा अनुभव तुम्हीही घेत असाल. तर बघा, आजचा जो विषय आहे ना, तो दत्त जयंतीसंबंधी असा आहे की दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबर वृक्षाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती कशासाठी करायची, का बरं करायची, त्याचं महत्त्व काय, हे सगळं काही सविस्तररित्या मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त करायचं म्हणून करायचं नाही, तर त्याच्या मागचं कारण काय आहे हे कळणं देखील तितकंच गरजेचं आहे. तरच आपण तो उपाय करू शकतो. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. सगळी माहिती तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर बघा, दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, औदुंबर वृक्ष फक्त केंद्रातलंच असावं का, मठातलंच असावं का, मंदिरातलंच असावं का, तर नाही. हे बघा, सर्वप्रथम केंद्राच्या ठिकाणी जो औदुंबर वृक्ष असतो त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, यामध्ये शंकाच नाही. कारण तिथे रोजच्या रोज पूजा अर्चा होत असते, सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. आणि मंदिर म्हटलं तर तिथे रोजच्या रोज आरत्या किंवा मग होम हवन ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. त्यामुळे तिथलं पावित्र्य जे असतं ते अनन्यसाधारण असंच आहे. पण औदुंबर वृक्ष हे मुळातच स्वतःच्या गुणांनी इतकं पवित्र आहे की मग ते कुठेही उगवलं तरीही त्याचं स्थान कमी होत नाही किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते कमी होत नाही. फरक इतकाच आहे की केंद्रात जर असेल तर मग थोडंसं आपल्याला एक प्रकारचं म्हणजे आपल्याला एक प्रकारची सकारात्मकता वाटते की आपण केंद्रात केलं. आणि मग कुठे रस्त्यावर उगवलेलं असेल, कुठे शेतात उगवलेलं असेल किंवा कुठेही उगवलेलं असेल, तर मग आपल्याला असं वाटतं काय ते साधारण झाडच आहे. पण असं अजिबात करू नका. मंदिरात जर तुम्हाला जाणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तिथेच जा. पण जर तुमच्याकडे केंद्र मठ नाही, तिथे औदुंबर वृक्ष नाही, तर मग तुम्ही शांत बसाल का, तर अजिबात नाही. जिथे कुठे औदुंबर वृक्ष तुम्हाला उगवलेलं दिसेल त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा ही एक सेवा करू शकतात. त्यामुळे मनात अजिबात शंका आणू नका की हे तर कुठलाही वृक्ष आहे, मग त्याला स्थान आहे का. मुळात औदुंबर वृक्षाला वरदानच असं मिळालेलं आहे की हे जे औदुंबर वृक्ष आहे त्याला कल्पवृक्ष म्हणून देखील ओळखलं जातं आणि साक्षात विष्णू भगवानांचा आणि त्यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद याला प्राप्त झालेला आहे. आणि त्याला असंही वरदान मिळालेलं आहे की ह्या झाडाला निरंतर म्हणजे फळांनी हे झाड बहरलेलं राहील. आणि उंबराचं फळ तुम्ही बघितलेलं असेल तर खरंच या औदुंबर वृक्षाला नेहमी उंबराची फळं आलेली तुम्हाला बघायला मिळतील. याचं वैशिष्ट्य काय आहे किंवा याचं महत्त्व काय आहे, याला महत्त्व कसं प्राप्त झालं, नक्कीच आता तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात त्यामध्ये एका अध्यायामध्ये याचं सगळं वर्णन केलेलं आहे. जेव्हा विष्णू भगवानांनी नृसिंह अवतार घेऊन जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध केला, तेव्हा त्यांच्या हातांना जो दाह सुटला होता, तेव्हा या दाह म्हणजे हा जो याच्या वेदना झाल्या होत्या आता दूर होण्यासाठी लक्ष्मी मातेने ती उंबराचीच फळं आणली होती. त्याचा जो रस होता तो नखांमध्ये लावला होता आणि तेव्हा कुठे त्यांना शांतता मिळाली होती. आणि यामुळे त्या झाडाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, वरदान मिळालेलं आहे. आणि जो कोणी सेवक किंवा जो कोणी सेवेकरी ह्या झाडाची पूजा करेल त्याचं आयुष्य हे स्वतः दत्तगुरू महाराज सांभाळणार आहे, हे देखील त्यांना म्हणजे वचन एक प्रकारचं त्याला त्या झाडाला अशा पद्धतीने त्यांनी वरदान दिलेलं आहे. तर नक्कीच ही कथा तुम्ही डिटेलमध्ये त्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकतात, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. आता ह्या दिवशी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी ह्या औदुंबर वृक्षाला एक जी वस्तू अर्पण करायची आहे ती कशासाठी करायची आहे, तर बघा, दत्त महाराज म्हणजे आपले गुरु. आता आपल्या जीवनामध्ये आपण देवदेवतांचं कितीही केलं तरीही जर आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान नसेल तर मग आपलं आयुष्य हे वाया गेलं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नक्कीच आपण जर आपलं गुरुत्व स्वामी महाराजांना दिलं आहे, दत्त महाराजांना दिलं आहे, तर नक्कीच आपल्या इतकं भाग्यवान कोणीही नाही. पण मग ह्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काय करायचं, तर अर्थात गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण सेवा वगैरे करत असतो. आणि जेव्हा आपलं गुरुबळ मजबूत होत असतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये कुठल्याही अडचणी येतच नाही, पण समजा अडचणी आल्यास तर त्याला सामोरं जाण्याची जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये हे गुरुबळ घेऊन येत असतं. तर हे गुरुबळ मजबूत करण्यासाठी हा उपाय करायचं काय आहे, सकाळी दत्त जयंती आहे तर सकाळी लवकरच उठायचं आहे. अर्थात उठल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. ते थोडेसे जे तांदूळ घेतलेले आहे ते तुम्हाला थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहे. म्हणजे काही नाही, हळद लावायची आहे. आपल्या घरामध्ये हळद ही असतेच असते, तर ही हळद आपल्याला त्या अक्षतांना लावायची आहे. अशा प्रकारच्या ह्या अक्षता आपल्याला पिवळ्या अक्षता त्या औदुंबराजवळ घेऊन जायच्या आहेत. त्यासोबतच जाताना
एक तांब्या भरून पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळदीचं पाणी आणि पिवळ्या अक्षता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ घेऊन जायच्या आहे. आता हे बघा, या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय नेऊ शकतात? ह्या 2 गोष्टी तर कंपल्सरी आपल्याला न्यायच्याच आहे, पण या व्यतिरिक्त तुम्ही पिवळ्या रंगाचा प्रसाद नेऊ शकतात, पिवळ्या रंगाची फुलं नेऊ शकतात, धूप, अगरबत्ती जे काही असतं पूजेत साहित्य ते तुम्ही अर्थात नेऊ शकतात. पण ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता औदुंबर वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तर त्या झाडाची मनोभावे पूजा करायची आहे. जे काही तुम्ही दरवेळेस म्हणजे जसं आपल्याकडे हळदी कुंकू असेल, काय अष्टगंध असेल ते आपण अर्पण करून जशी पूजा करतो तशी करून घ्यायची. आता ज्या पिवळ्या अक्षता आहे त्या हातामध्ये आपल्याला ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांचा जो कोणता तुम्हाला दत्त महाराजांचा मंत्र येत असेल तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस म्हणा किंवा 21 वेळेस म्हणा, किंवा मग फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही चालेल. पण पिवळा अक्षत आपल्याला हातात ठेवायचा आहे आणि असा 21 वेळेस किंवा 11 वेळेस मंत्र म्हणून आपल्याला त्या औदुंबराजवळ अर्पण करायचं आहे. दत्त महाराजांचा मंत्र ओम द्रान दत्तात्रय नमः हा म्हणू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात, किंवा तुम्हाला दुसरा मंत्र माहीत असेल तर तो तुम्ही म्हणू शकतात. अशा पद्धतीने 11 किंवा 21 वेळेस मंत्र म्हणून त्या अक्षता तिथे अर्पण करायच्या. आता अर्पण केल्यानंतर जे आपण हळदीचं पाणी घेतलेलं आहे तांब्यामध्ये ते देखील अर्पण करायचं आहे. ते म्हणत असताना देखील आपल्याला म्हणजे प्रार्थना करायची आहे की आता समजा तुमची इच्छा असेल तर ती तुम्ही बोलू शकतात, किंवा मग तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू दे असं तुमच्या मनाने तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ते पाणी देखील आपल्याला हळूहळू त्या औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने अक्षता आणि पाणी त्या ठिकाणी औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. आता याने होणार काय आहे? पिवळा रंग म्हटलं तर आपल्या गुरुग्रहाचा रंग आहे. तसंच आपण स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा देखील पिवळाच रंग आवडीचा आहे हे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. त्यामुळे ह्या पिवळ्या रंगाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि गुरुबळ मजबूत करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे एक छोटासा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला औदुंबराला प्रदक्षिणा घालायचं आहे. आता औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याचं खूप महत्त्व आहे. संतान प्राप्ती होण्यासाठी देखील औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या जातात. इच्छा प्राप्तीसाठी देखील औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या जातात. जे काही आहे, जर तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या तर इच्छा पूर्ण होतात. आपण हे खूप ठिकाणी ऐकलं आहे. पण बरेच जण म्हणतात की आम्ही वर्षानुवर्षे प्रदक्षिणा घालत आहे पण आम्हाला रिझल्ट मिळत नाही. त्याचं कारण सांगते, तेही गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही वाचत असाल तर तुमच्या वाचनात आलं असेल. आता आपण औदुंबराला म्हणा किंवा पिंपळाला म्हणा, जेव्हा आपण एखादी इच्छा व्यक्त करून जेव्हा प्रदक्षिणा घालतो ना, तेव्हा ही प्रदक्षिणा घालण्याची पद्धत असते आणि तीच नेमकं आपण विसरतो. प्रदक्षिणा कशा घालायच्या असतात माहीत आहे का? तर अगदी हळूहळू, जसं एखादी गर्भवती महिला आहे, तिच्या डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा ठेवलेला आहे, मग तेव्हा ती कशी स्वतःची काळजी घेऊन हळूहळू पाऊल टाकेल, हळूहळू चालेल, तशाच पद्धतीने तशाच गतीने आपल्याला पूर्ण लक्ष ठेवून, बघा ती गर्भवती महिला काय करेल, हळूहळू चालेल. का तर तिला तिच्या बाळाचा सांभाळ करायचा असतो, तिच्या पोटामध्ये बाळ असतं आणि त्याच्यामुळे ती हळूहळू पावलं टाकणार, अगदी म्हणजे काळजी घेऊन ती पावलं टाकणार आणि सगळं लक्ष तिचं त्याकडे असणार. तसंच आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण प्रदक्षिणा घालणार आहोत तेव्हा आपल्याला हळूहळू प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि सगळं लक्ष आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. मग प्रदक्षिणा घालत आहोत, इकडे बघतो तिकडे बघतो आणि भरभर अगदी प्रदक्षिणा घालतो, असं करू नका. जेव्हा आपण अशा पद्धतीने प्रदक्षिणा घालणार आहोत, कारण प्रदक्षिणा कशा घालाव्या याचं वर्णन देखील गुरुचरित्रामध्ये केलेलं आहे. तुम्ही वाचलं असेल तर नक्कीच ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर अशा पद्धतीने जी व्यक्ती प्रदक्षिणा घालते त्या व्यक्तीच्या इच्छा कधीही अपूर्ण राहत नाही. अर्थात इच्छा ही नेहमी चांगली असावी, कुणाला दुखावण्याच्या भावनाने, कुणाचं वाईट व्हावं या भावनेने कधीही इच्छा करू नये. या व्यतिरिक्त आपण जी इच्छा करत आहोत त्यासंबंधी आपले प्रयत्न जे आहेत ते देखील अतिशय प्रामाणिकपणे आपण करायला हवे. ह्या 2 गोष्टी असतील तर नक्कीच आपली कुठलीही इच्छा अपूर्ण राहत नाही, एवढंच या ठिकाणी सांगेन. तर स्वामी भक्त हो, सगळ्या काही गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरीही जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं विचारू शकता. आता ज्या महिलांना हा दत्त जयंतीचा दिवस म्हणजे साजरा करता येणार नाही, मासिक धर्म असेल, तर मग त्यांनी काय करावं? त्यांचीही इच्छा आहे असं करण्याची, तर मग त्यांनी काय करावं? तर अर्थात आता दत्त जयंती आहे, तुमचा मासिक धर्म आला तर त्याच्यात तुमची काही चूक नाही आणि देवाची तर अजिबात नाही. नैसर्गिक नियम आहे, तो निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे काळजी करू नका, खंत वाटून घेऊ नका. जो कुठला पुढचा गुरुवार येणार आहे त्या दिवशी देखील तुम्ही हा छोटासा उपाय नक्कीच करू शकता. तर स्वामी भक्त हो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.